तर आपण पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आलेली आहे। एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। सध्याची आपण ही दृश्य पाहतोय। चैत्यभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल हे निघालेले आहेत। एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन आज आहे आणि त्यानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे। आज संपूर्ण मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या संख्येने जनसागर लोटलेला आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण देशभरातून मोठ्या संख्येनं भीम अनुयायांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। आज सकाळपासूनच बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर गर्दी झालेली होती। या सर्व भीम अनुयायांची निवासाची सोय बीएमसीने केलेली आहे। सध्याची दृश्य आपण पाहतोय दादर या परिसरातली चैत्यभूमीवरची ही दृश्य। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणानं आता निघतानाची दृश्य आपण पाहतोय। त्यांच्यासोबत आणखी काही महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याचं देखील आपण पाहू शकतोय। एका छोटेखानी कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्या दरम्यान आता मुख्यमंत्री काय बोलणार ते देखील पाहणं महत्त्वाचं असेल। उपाध्यक्ष विधानसभा अण्णा बनसोडे, सामाजिक न्याय विभाग संजय शिरसाट साहेब, जलसंधारण विभागाचे मंत्री संजय राठोड साहेब, पालकमंत्री ॲडव्होकेट आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी, सहपालकमंत्री तसंच डॉक्टर नरेंद्र जाधव, ज्येष्ठ थोर अर्थतज्ञ खासदार राहुल शेवाळे साहेब यांना विनंती करते आपण मंचावर यावं। स्थानिक आमदार महेश या संदर्भातले अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच। राज्यपाल कार्यालय तसंच आमचे आयुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका भूषण